नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर बळीराम शिंदे आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. UGC नेट सेट अनिवार्य पेपर क्रमांक यामध्ये ऐतिहासिक संशोधन हा एक घटक महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक संशोधन या घटकावरती अनेक वेळा प्रश्न विचारलेले आहे, म्हणून हा घटक या परीक्षेच्या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ऐतिहासिक संशोधनाची व्याख्या, त्याची गुणवैशिष्ट्ये, ऐतिहासिक संशोधनाच्या पायऱ्या, गुणवैशिष्ट्ये आणि मर्यादा. ऐतिहासिक संशोधनाची व्याख्या म्हणजे काय पाहूया. हिस्टॉरिकल रिसर्च इज अ क्वालिटेटिव्ह टेक्निक. ऐतिहासिक संशोधन एक गुणात्मक तंत्र आहे. हिस्टॉरिकल रिसर्च स्टडी द meaning of the past event in an attempt to interpret the fact and explain the cause of the event and their effect in the present events. ऐतिहासिक संशोधन पूर्वी घडून गेलेल्या घटनांचा, तथ्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं विश्लेषण करते. त्या घटनांचा अर्थ कारणचा शोध घेते आणि त्या घटनेचा वर्तमान घटनाशी काय संबंध आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न ऐतिहासिक संशोधनामध्ये केला जातो. ऐतिहासिक संशोधनाचे उद्दिष्ट वर्तमान घटनाचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे असून भूतकाळातील घटनांचा मागोवा घेणे हे एक त्याचं कारण आहे. सर्वेक्षणामध्ये वर्तमान काळाशी संबंधित घटनांचा अभ्यास केला जातो. प्रायोगिक संशोधनामध्ये भविष्यकाळातील घटनांचा शोध घेतला जातो, परंतु ऐतिहासिक संशोधनामध्ये भूतकाळातील घटनांचा शोध घेऊन वर्तमान घटकामध्ये काय घडत आहे आणि भविष्यकाळामध्ये काय घडेल याविषयी अभ्यास केला जातो. याला ऐतिहासिक संशोधन म्हटले जातं. ऐतिहासिक संशोधनाची गुणवैशिष्ट्ये काय. हिस्टॉरिकल रिसर्च इन्व्हॉल्व इन द केअरफुल स्टडी अँड ॲनालिसिस ऑफ द डाटा अबाउट द पास्ट इव्हेंट. भूतकाळातील घटनाबद्दलची माहिती काळजीपूर्वक अभ्यास करते व त्याचे विश्लेषण करते. केअरफुल स्टडी आणि ॲनालिसिस, काळजीपूर्वक त्याचा अभ्यास करते, त्याचं विश्लेषण करते. कशा संदर्भात की ज्या काही पाठीमागच्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या संदर्भात. इट इज अ क्रिटिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ द इव्हेंट अँड डेव्हलप द एक्सपिरियन्स ऑफ द पास्ट. चिकित्सक अन्वेषण करून भूतकाळातील अनुभवाचा शोध घेतला जातो. अ पर्पज इज द गेन अ क्लिअर अंडरस्टँडिंग ऑफ द इम्पॅक्ट ऑफ द पास्ट अँड ऑन द प्रेझेंट अँड फ्युचर इव्हेंट रिलेटेड टू द लाईफ प्रोसेस. भूतकाळातील घटनाचा वर्तमान व भविष्यकालीन जीवन प्रक्रियेवर कोणता परिणाम होईल याचा अभ्यास ऐतिहासिक संशोधनामध्ये केला जातो. ऐतिहासिक संशोधनामध्ये जी काही माहिती मिळवली जाते ती माहिती दोन घटकाच्या आधारे मिळवली जाते. एक आहे प्राथमिक स्रोत आणि दुसरा आहे दुय्यम स्रोत. प्रायमरी हिस्टॉरिकल रिसर्च यामध्ये डायरेक्ट अकाउंट ऑफ द इव्हेंट, आर्चिव्ह डाटा, ऑफिशियल डॉक्युमेंट, पर्सनल रेकॉर्ड अँड रेकॉर्ड्स ऑफ आय विटनेस. प्राथमिक स्रोत म्हणजे काय. घटनेला साक्षी असलेल्या व्यक्तीने लिहून ठेवलेल्या, निर्माण केलेल्या किंवा तत्सम अन्य प्रकारच्या साधनाचा प्राथमिक स्रोतामध्ये समावेश होतो. ही साधने मूलभूत स्वरूपाची आहेत, मूळ स्वरूपाची आहेत. प्राथमिक स्रोतामध्ये अवशेष, मौखिक किंवा लेखी दस्तऐवजाचा किंवा डॉक्युमेंटचा समावेश होतो किंवा प्रत्यक्ष एखादी घटना पाहिलेली आहे ती व्यक्ती समावेश होतो. यामध्ये जे काही लिंक्स आहेत किंवा अवशेष आहेत, अवशेषामध्ये व्यक्ती, समूह किंवा एक विशिष्ट कालखंड यांच्याशी संबंधित असलेल्या अवशेषाचा किंवा जुन्या स्मारकाचा ऐतिहासिक संशोधनामध्ये उपयोग होतो. जसे की जुने सांगाडे असतील, हत्यारं, शस्त्रे, खाद्यपदार्थ, भांडी, वस्त्र, इमारती, चित्रे, नाणी, कलावस्तू किंवा दागिने इत्यादी घटकांचा समावेश प्राथमिक स्रोतामध्ये होतो. ही प्राथमिक स्रोत किंवा ही साधने एक आपल्याला भक्कम पुरावा म्हणून सहाय्यभूत ठरतात. ऐतिहासिक संशोधनामध्ये ही साधने खूप महत्त्वाची उपयोगी आहेत. त्यामुळे समाज जीवनातील जे काही कल्पना आहेत किंवा चालीरीती आहेत त्याची आपल्याला कल्पना येते. एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रारंभीच्या काळातील काढलेल्या चित्रावरून त्या काळातील शिक्षकांचा पोशाख किंवा राहणीमान याबाबत आपल्याला स्पष्ट कल्पना येते. एखाद्या जुन्या किल्ल्याच्या किंवा नगराच्या अवशेषावरून त्याकालीन असणारं लोकजीवन, व्यवहार व संरक्षण उपाय याबद्दल सहज आपल्याला माहिती मिळते.
दुसरं आहे मौखिक किंवा लिखित अभिलेख, जी काही डॉक्युमेंट्स आहेत, रेकॉर्ड आहेत, ती रेकॉर्ड कोणत्या स्वरूपाची? मौखिक आणि लेखी. घटनेत सहभागी असलेल्या किंवा साक्षी असलेल्या व्यक्ती घटनेचा पुरावा म्हणून उभे राहतात. यामध्ये मौखिक अथवा लेखी स्वरूपाच्या नोंदी आपल्याला महत्त्वपूर्ण ठरतात. यामध्ये उदाहरणार्थ शाहू महाराजांची राज्यव्यवस्था कशी होती हे आपल्याला माहिती घेण्यासाठी, शाहू महाराजांची राज्यपद्धती किंवा शाहू महाराजांचं संस्थान कशा स्वरूपाचं होतं ही माहिती मिळण्यासाठी शाहू महाराजांच्या जे काही निर्णयपत्रे होते, काही शासकीय अहवाल असतील, आत्मचरित्रे असतील, पत्र, दैनंदिनी, मृत्यूपत्रे, घोषणापत्रे, प्रमाणपत्रे, दानपत्रे, पावत्या, जाहीरनामे, ग्रंथ, पुस्तके, चित्र, शिलालेख, ताम्रपट इत्यादी अनेक घटकांचा अंतर्भाव हे प्राथमिक स्त्रोतामध्ये होतो. ही प्राथमिक स्त्रोत खूप महत्त्वाची असतात. जी अनेक ही साधने आहेत, या साधन निर्मितीचा घटक किंवा पुढील काळामध्ये माहिती व्हावी हा स्पष्ट हेतू असतो. त्याचा हेतू किंवा त्याची निर्मिती हेतुपूर्वक झालेली असल्यामुळं त्याचा एक ऐतिहासिक संशोधनामध्ये एक ज्ञात प्रमाण म्हणून मान्यता मिळते. दुसरा आहे दुय्यम स्रोत, सेकंडरी हिस्टॉरिकल डाटा. यामध्ये इन्फॉर्मेशन फ्रॉम द पर्सन हू डोंट विटनेस द इव्हेंट. एखादी व्यक्ती त्या घटनेला साक्षी नाही, परंतु त्याने ऐकलेली गोष्ट आहे, तो ऐकून दुसऱ्यांना सांगतो. मग यामध्ये टेक्स्टबुक असेल किंवा न्यूजपेपर असेल, इन्सायक्लोपीडिया असेल किंवा अनेक प्रकारचे दस्तऐवज उपलब्ध असेल, त्याला दुय्यम स्रोत असं म्हटलं जातं. घटनेला साक्षी नसलेल्या व्यक्तीने प्रत्यक्ष घटनेत सहभागी वा साक्षी असलेल्या व्यक्तीकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार केले जातात. त्यांना दुय्यम स्रोत किंवा गौण साधने असं म्हटलं जातं. यात लेखक घटनेचा साक्षीदार नसतो, तो ऐकीव माहितीच्या आधारे घटनेचा तपशील लिहून ठेवतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे ही माहिती पुढे पुढे सर्क्युलेट जाते. त्यामुळे याच्यामध्ये विश्वासार्हता कमी असते. थोडक्यात प्राथमिक स्रोतापेक्षा दुय्यम स्रोत हे विश्वासार्हतेच्या दृष्टीने कमी असतात. घटनेमध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तीच्या अहवालामध्ये किंवा विश्लेषणामध्ये जो घटक आहे तोच दुय्यम घटकात म्हणजे जे काही विश्लेषण करून ठेवलेले आहे त्यामध्ये तो येईलच असे सांगता येत नाही. दुसऱ्याने लिहून ठेवलेली जी काही बखरी आहेत, क्रमिक पुस्तके आहेत, ज्ञानकोश आहे इत्यादी घटकांचा दुय्यम स्रोतामध्ये समावेश होतो. जी काही दुय्यम स्रोत आहेत यामुळे सुद्धा ऐतिहासिक संशोधन खूप महत्त्वाचे ठरते. मग जे काही प्राथमिक आणि दुय्यम स्रोत आहेत यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे की बाह्यमीमांसा, एक्सटर्नल क्रिटिसिझम करावे लागते. प्राप्त माहितीच्या आधारावरती की जे शोध घेतला जातो किंवा जी माहिती पुरावा घेतला जातो त्या पुरावा किंवा जी माहिती मिळाली आहे त्या बाबतीत चिकित्सा करणे गरजेचं आहे. मिळालेले अवशेष किंवा अभिलेख अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत, ते नकली आहेत का मूळ आहेत याचा काळजीपूर्वक शोध घेतला जातो. यालाच एक्सटर्नल क्रिटिसिझम म्हटलं जातं किंवा बाह्यमीमांसा असं म्हटलं जातं. मग ही बाह्यमीमांसा करत असताना माहितीचा किंवा जी माहिती आहे जर चुकीचा अर्थ लागला तर निर्णय हे चुकीचे येतील. लेखकाचा किंवा अभिलेखाचा जो लेखक आहे किंवा तो कालखंड आहे की त्या जो अभिलेख आहे त्या अभिलेखावरती असणारी स्वाक्षरी, हस्ताक्षर, लिपी, शुद्धलेखन, भाषा, शैली इत्यादीचा आधार घेऊन त्याचं विश्लेषण केलं जातं. एवढंच काय तर त्या लिपी असणारा, हस्ताक्षर असणारं किंवा शाईचा रंग, कागद, शिला, वस्त्र, धातू, लाकूड इत्यादी जे काही भौतिक व रासायनिक परीक्षण करावे लागते. हा जो परीक्षणाचा किंवा घटक आहे यालाच बाह्यमीमांसा असं म्हटलं जातं, एक्सटर्नल क्रिटिसिझम. दुसरा आहे आंतरिक मीमांसा. प्राप्त माहितीच्या वैधतेचे मूल्यांकन करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला आंतरिक मीमांसा असं म्हटलं जातं, इंटरनल क्रिटिसिझम. प्राप्त माहिती अधिकृत असून वैध नसण्याची शक्यता असते. प्राप्त माहितीची अचूकता व गुणवत्ता तपासणी हा आंतरिक मीमांसेचा हेतू आहे. अनेक वेळा मूळ लेखात अनेक प्रकारचे बदल घडून येत असतात. उदाहरणार्थ शब्दात बदल करणे, काही माहिती त्यातून काढून टाकणे, नवीन माहिती भर घालणे, मूळ अभिलेखात क्रम बदलणे इत्यादी अनेक प्रकारचे बदल घडून येतात.
कधीकधी मूळ प्रत जीर्ण झाल्यामुळं पुढील काळात नवीन प्रत तयार केली जाते, त्यावेळी मूळ प्रतीमध्ये बदल घडून येतो. मूळ प्रतीत अक्षर ओळखता न आल्यामुळं त्याचा अर्थ वेगळा लावला जातो. काही भाग स्पष्ट दिसत नाही, म्हणजे तो पुसट दिसतो. यामुळे त्यामध्ये बरेच बदल घडतात. मग हे बदल घडल्याने तो योग्य आहे का, त्याचा अर्थ योग्य लावण्यासाठी प्रयत्न केला जातो. यालाच इंटरनल क्रिटिसिझम असं म्हटलं जातं. स्टेप इन्व्हॉल्ड इन हिस्टॉरिक रिसर्च. ऐतिहासिक संशोधन म्हणजे काय स्टेप आहेत त्या यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. डेफिनेशन ऑफ द प्रॉब्लेम, जी काही समस्या आहे समस्याची व्याख्या केली जाते. स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम, लोकेटिंग रिलेव्हंट सोर्स, ज्यामध्ये प्राथमिक आणि दुय्यम स्रोताचा शोध घेतला जातो. डॉक्युमेंट्स आहेत, न्यूमेरिकल रेकॉर्ड्स आहे, ओरल स्टेटमेंट आहे, रिलिक्स आहेत. जी माहिती मिळेल त्यावरती समरायझिंग केलं जातं आणि त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. जसे की आत्ताच आपण चर्चा केली, बाह्य आणि अंतर्गत मीमांसा. ऐतिहासिक संशोधनाच्या काही पायऱ्या आहेत. डेव्हलप पेपर वर्क मॅनेजमेंट सिस्टीम. सुरुवातीला संशोधन करण्यासाठी एक संशोधनाचा आराखडा तयार केला जातो. त्यानंतर संशोधनाची एक निश्चित समस्या तयार केली जाते. सिलेक्टिंग द टॉपिक, स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. त्या समस्येच्या संदर्भात अनेक प्रकारचे जे कंटेन आहेत, पूर्व संशोधन संबंधित साहित्य यांचा शोध घेतला जातो. त्यानंतर जी काही समस्या आहे त्यावरती विश्लेषण केलं जातं. त्या समस्येसंदर्भात गॅदरिंग अँड रेकॉर्डिंग इन्फॉर्मेशन. एक विशिष्ट प्रकारची माहिती मिळवली जाते, त्याचं रेकॉर्ड केलं जातं. मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्याचं ॲनालिसिस विश्लेषण केलं जातं, त्याचा अर्थविवरण केलं जातो आणि त्याचं महत्त्वसुद्धा नमूद केलं जातं. आणि शेवटी एक थेसिस किंवा अहवाल लेखन तयार केलं जातं. ऐतिहासिक संशोधनामध्ये अहवाल लेखनाचे खूप महत्त्व आहे. लेखनशैली, भाषा रचना, मांडणी इत्यादी बाबत याबाबत खूप दक्षता घेतली जाते. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. तीक्ष्ण दृष्टी, स्पष्टता, अचूकता, नीटनेटकेपणा अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. चित्रे, आरेखने, पत्रके, आलेख, कालदर्शिका ह्या स्पष्टपणे किंवा बोलक्या स्वरूपात मांडल्या जातात. ही एक थेसिस निर्माण करण्याची एक चांगली गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर ऐतिहासिक संशोधनाच्या काही फायदे आहेत आणि काही मर्यादा आहेत. फायद्यामध्ये परमिट द इन्व्हेस्टिगेशन टू टॉपिक दॅट कुड बी स्टडी इन नो अदर वे. द ओनली रिसर्च मेथड दॅट कॅन स्टडी एव्हिडन्स फ्रॉम द पास्ट. अशा विषयांचा अन्वेषणास परवानगी देते की जी इतर कोणत्याही मार्गाने अभ्यास होऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टी संदर्भात आपल्याला संशोधन करायचे किंवा माहिती मिळवायची, ती माहिती मिळवण्यासाठी इतर कोणताही मार्ग किंवा पर्याय आपल्यासमोर उपलब्ध नसतो. तो पर्याय फक्त आपल्याला ऐतिहासिक संशोधन ही पद्धती पर्याय देऊ शकते. भूतकाळातील जे पुरावे आहेत इत्यादीचा अभ्यास करण्यासाठी ही एक महत्त्वाची पद्धत आहे. डिसएडव्हांटेज, कंट्रोलिंग द फॉर मेनी अदर थ्रेड्स इंटरनल व्हॅलिडिटी इज नॉट पॉसिबल इन हिस्टॉरिकल रिसर्च. अंतर्गत वैधतेवर परिणाम करणारे अनेक काही धोके आहेत किंवा घटक आहेत, त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या परिवर्त्यावर आपण बदल घडवून आणू शकत नाही किंवा नियंत्रण आणू शकत नाही. अपूर्ण माहितीमुळे विश्वासार्हता कमी येऊ शकते. या संशोधन पद्धतीमधून निर्माण होणारे जे काही निष्कर्ष आहेत त्याचं सामान्यीकरण करण्यास एक भक्कम पुरावा लागतो आणि सामान्यीकरण होईलच असे काही सांगता येत नाही. अशा पद्धतीने आपल्याला ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे काय, त्याची गुणवैशिष्ट्ये, त्यानंतर त्याच्या पायऱ्या आणि ऐतिहासिक संशोधनाचे फायदे आणि मर्यादा याविषयी आपल्याला माहिती मिळालीच असेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, इतरांनाही फॉरवर्ड करा. शैक्षणिक संदर्भात तसेच नेट संदर्भात अनेक प्रकारचे मी व्हिडिओ तयार करत आहे. याविषयी तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.